यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती आली आहे। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली। रविवारी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता। बीरेन सिंगांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली। सोमेश कोलगे आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय। सोमेश, नक्कीच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे। ही जी प्रक्रिया मणिपूरमध्ये आता सुरू आहे ती स्वाभाविक घटनात्मक तरतुदींचा भाग म्हणून करण्यात येते असं कळतंय। कारण जे तिथले आत्ताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे, परंतु तिथे विधानसभा आहे, नवा मुख्यमंत्री कोण होणार याविषयीचा निर्णय झालेला नाही आणि अशा काळामध्ये तिथे राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस ही राज्यपालांनी केली होती आणि आता राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतींचं शासन मणिपूरवर असेल। लवकरच नवा मुख्यमंत्री निवडला जाईल आणि तोपर्यंत हे राष्ट्रपती शासन कायम राहील असं दिसतंय। सध्या तिथे बहुमतातही केंद्रातील सरकारचाच पक्ष आहे, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप घेतला जाणार नाही। त्यामुळे कदाचित शक्यता आहे की घटनात्मक तरतुदीनुसार आगामी 6 महिन्यापर्यंत जी राष्ट्रपती राजवट ठेवता येते तर कदाचित 6 महिन्यांसाठी सुद्धा राष्ट्रपती राजवट असू शकेल, कारण तिथे बहुमतात असणाऱ्यांना स्वाभाविकच काय नेमकं मणिपूरमध्ये घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।